चोपडा नगर परिषदेचे निवडणुकीचं मतदान 2 डिसेंबरला झाले. 3 डिसेंबरला होणाऱ्या मतमोजणी न्यायालयाने 21 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे. चोपडा नगर परिषदेच्या जुन्या बिल्डिंगमध्ये स्ट्रॉंग रूम करून त्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवण्यात आल्यात. या बिल्डिंगच्या आवारात जॅमर बसवण्यात आलाय. सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेत. याचं चित्रीकरण उमेदवारांना मोबाईलमध्ये ऑपरेटिंग करता यावी अशी मागणी सध्या करण्यात आली आहे. शिवसेनेचे उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकारी तहसील पोलीस विभाग यांच्याकडे पत्र देऊन ही मागणी केली आहे. जळगाव पोलीस अधीक्षक चोपडा येथे शहर पोलीस स्टेशनची तपासणी करण्यासाठी आले असता त्यांनी स्ट्रॉंग रूमला भेट न दिल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष नरेश वारी आणि नगरसेवक पदाचे उमेदवार पुंडलिक महाजन यांनी संवाद साधलाय. पाहूया. नमस्कार, माझं नाव निलेश दत्तात्रय बारीक. मी मनसे उपजिल्हाध्यक्ष. सन्मान्य राजसाहेबांच्या मार्गदर्शनानुसार मशीन कशा प्रकारे हॅक होऊ शकतं, मॅन्युअली आता या आपण बघत आहात इथं पेट्या ठेवलेल्या आहात. पोलीस डिपार्टमेंट सतर्क आहेत, कॅमेरे आहेत, हे सगळं मॅन्युअली आहे. पण ऑनलाईन हॅक होण्याचा प्रकार जो आहे हा खूप प्रमाणात वाढलेला आहे. एक्झाम्पल म्हणजे आपल्या खिशात मोबाईल असतो, पैसे अकाउंटला असतात, पण मोबाईल म्हणत पैसे आपले गायब होत असतात. हे छोटं सॅम्पल आहेत. अशा प्रकारे खूप सारे सॅम्पल आहेत. मेन विषय असा आहे, निवेदन देण्याचे मेन कारण जॅमर बसवणे. या एरियात जॅमर बसवल्यामुळे इतक्या क्षेत्रात सगळा कॉन्टॅक्ट इंटरनेट सेवा बंद होईल आणि त्याचा आपल्याला 100% फायदा होऊ शकतो. आणि बघा, शंका कुशंका जे आहेत हा नंतरचा विषय, पण जॅमर बसवल्यामुळे जो काही लोकांच्या मनात संभ्रम आहे तो 100% दूर होईल याची मला खात्री आहे. आम्ही आज रोजी जे 2 डिसेंबर रोजी जे झालेलं मतदान आहे नगरपालिकेचं, आम्हाला 3 तारखेला काउंटिंग होईल असं सांगितलेलं होतं. पण माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ते 3 तारखेऐवजी म्हणजे 3 डिसेंबरऐवजी 21 डिसेंबर करण्यात आलेलं आहे. परंतु आज रोजी चोपडा नगर परिषदेमध्ये जो स्ट्रॉंग रूम आहे त्या स्ट्रॉंग रूमचे पुरेसा त्यांचं स्ट्रॉंग रूमचे जे CCTV फुटेज आहे ते उपलब्ध करून देणे, उमेदवारांना मोबाईलवरून स्ट्रॉंग रूमची मॉनिटरिंग करण्याबाबतची परवानगी देणे या संबंधित आमच्या निवेदन देण्यात आलेलं आहे. आणि अगोदर 1-2 दिवसापूर्वी SP साहेब चोपड्याला आले असताना स्ट्रॉंग रूमची सुरक्षा न बघता ते परस्पर निघून गेले. त्यामुळे आम्हाला थोडीशी मनात शंका वाटते की जर स्ट्रॉंग रूमला त्यांनी पण भेट दिली असती तर आमच्या थोडासा मनात शंका कमी आली असती. परंतु आज बघायला गेलं तर आम्हाला स्ट्रॉंग रूमची सुरक्षासाठी आम्हाला जॅमर बसवण्याची परवानगी द्यावी हीच आमची आज रोजी मागणी आहे.